जय श्री माताजी. श्री माताजी नमस्कार करून आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे करायचे. श्री मातांच्याकडे पाहत पाहत लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती पण ठेवायचं आपल्याला. आपल्या डोक्यातले सगळे विचार आपण काढून टाकायचे, त्यावेळेला पूर्णपणे काढून टाकायचं. काही विचार करायचं नाही. आपल्या डोक्यामध्ये प्रचंड विचार येत असतात ध्यानाच्या वेळेला. ध्यानाला बसलं म्हटलं की विचार यायला सुरुवात होते. ही एक आपली ड्रॉबॅक आहे आपला. त्यासाठी आपण जाणीवपूर्वक निर्विचार व्हायचा प्रयत्न करायचा असतो. भविष्यकाळापेक्षा भूतकाळाचे विचार आपल्याला जास्त सतावतात. म्हणून श्री मातांच्या समोर बसताना कुठलाही विचार करायचा नाही, निर्विचारितेमध्ये बसायचं. जर आपण जास्त भूतकाळाचा विचार करत असू तर आपली डावी बाजू कमजोर होते, पकडते, चक्र पकडतात, लगे भूत येऊन बसतात. म्हणून भूतकाळाचा विचार करायचा नाही. लेफ्ट स्वादिष्ठान पकडले की बॅक आज्ञा पकडायला वेळ लागत नाही, लगेच हंस चक्र पकडतं, म्हणजे सगळं बिघडत जातं आपलं. म्हणून विचार करायचा नाही भूतकाळाचा. श्री मातांच्याकडे पाहत पाहत व्हायब्रेशन्स कडे लक्ष पाहिजे आणि निर्विचार व्हायचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. काही विचार करायचा नाही, शांत चित्तानं फक्त श्री मातांना पाहायचं आहे. ज्या काही व्हायब्रेशन श्री मातांच्याकडून येत आहे ते आपण शोषून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्री माताजी आपल्या परमकृपेत आम्हाला निर्विचार बनवा. आपण प्रार्थना करू शकतो श्री मातांना अशी, श्री माताजी कृपा करून आम्हाला निर्विचार बनवा. सगळं सोडून द्यायचे विचार. भूतकाळ नको, भविष्यकाळ नको, काही नको, फक्त पाहायचं आहे. निरंजन दृष्टी पाहे. अगदी स्वच्छ दृष्टीनं आपण श्री मातांना पाहायचं असतं. कारण ध्यानाच्या सुरुवातीला आपण निर्विचार होणंच गरजेचं आहे. सुरुवातीपासूनच. ध्यानात गेल्यावर निर्विचार होऊया वगैरे ते सगळं काय होत नाही तसं. ध्यान करण्यापूर्वीच आपण त्याची पूर्व तयारी करायची असते कधी पण. म्हणजे सगळे विचार आपण काढून टाकायचे, हृदय स्वच्छ करून ठेवायचं, सगळं व्यवस्थित. कारण ज्या हृदयासनावरती श्री माताजी विराजमान होणार आहेत ते आपलं हृदयासन स्वच्छ पाहिजे की नको. का तिथं अगोदरच घाण आणून ठेवली तर श्री माताजी कशा येतील तिथं. म्हणून हृदय देखील स्वच्छ पाहिजे. सगळं काढून टाकायचं हृदयातलं. जे काय डोक्यामध्ये विचार आहेत, जे काय हृदयामध्ये जे काय आपले अटॅचमेंट आहे किंवा आपण जी भावनिक गुंतवणूक आहे आपली, ती सगळी काढून टाकायची. सगळी स्वच्छ व्हायचं. आतून स्वच्छ होणं गरजेचं आहे. आतून आंघोळ झाली पाहिजे. सहजयोगामध्ये स्वच्छतेला फार महत्व असतं. आतून स्वच्छतेला, हृदय स्वच्छ, डोकं स्वच्छ, काही विचार नाही, निर्विचारिता आपोआप 24 तास असली पाहिजे. ध्यानाच्या वेळेला तर पाहिजेलच आहे, प्रयत्न करायचा आहे, पण 24 तास आपण निर्विचार राहायचा प्रयत्न करायचा असतो. त्यासाठी आता ते कसं शक्य करायचं? कारण डोक्यामध्ये विचार असल्याशिवाय आपण कार्यही करू शकणार नाही. यासाठी काही निसर्ग चित्र आपण बघून ठेवायची किंवा निसर्ग स्थळ. आपल्या घरामध्ये काय काय आहे, निसर्गाच्या वस्तू कुठल्या कुठल्या, जे बघितल्यानंतर आपण क्षणभर शांत होऊ शकू, अशा कुठल्या वस्तू आहेत आपल्याकडे, ते बघायचं आपण. म्हणजे त्यातून आपल्याला निर्विचारिता प्राप्त होऊ शकते. समजा आपल्या घरासमोर एखादं झाड आहे, तर आपण ते सुंदर झाड पाहायचंय, नुसतं साक्षी भावानं बघायचं आहे आणि कुठलाही विचार न करता त्या झाडाकडे बघायचं. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. कुठलीही प्रतिक्रिया आपण त्याबद्दल व्यक्त करायची नाही. फक्त निरंजन दृष्टीनं बघायचं आहे किंवा हे झाड आहे सुंदर, फक्त समाधान वाटलं पाहिजे. आणि हे बघत असताना, एखादं निसर्ग चित्र आपण बघत असताना किंवा एखादी निसर्गातली वस्तू बघत असताना आपण क्षणभर निर्विचार होत असतो. फक्त आपलं लक्ष पाहिजे तिकडे. जसं समजा आपण एखाद्या पर्यटन स्थळी गेलो, एखादा धबधबा पाहिला, तर आपण क्षणभर अवाक होतो ना,
हे कसं काय असं नुसतं स्तब्ध होतो, स्तब्धता येते आपल्यामध्ये बघा कधी पण. आणि ही स्तब्धताच आपल्याला मिळवायची असते ध्यानामध्ये. स्तब्ध झालो की निर्विचार झालो, एवढं लक्षात ठेवायचं आपण. म्हणून निसर्गाच्या सानिध्यात ऋषी मुनी योगी का राहत होते, याचं कारण हे आहे की निसर्गाशी ते एकरूप व्हायचा प्रयत्न करत असत. आणि निसर्गाशी एकरूप होत असताना निर्विचारिता लवकर प्राप्त होते. आणि निर्विचारिता आली की मग परमेश्वराची प्राप्ती सोपं आहे. लगेच कनेक्शन लावून त्याप्रमाणे आपण निर्विचार होऊ शकतो, लगेच परमेश्वराला प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणून 24 तासामध्ये ज्या वेळेला आपण कार्य करत असतो, समजा उद्योगधंदा करतोय, नोकरी करतोय, तर त्यामध्ये अशा गोष्टी काही बघून ठेवायच्या की ज्या बघितल्यानंतर आपलं हृदय अगदी पुलकित होईल, समाधानानं भरून जाईल, स्तब्धता येईल एकदम. अहो ही वस्तू बघितली किंवा हे झाड बघितलं किंवा एखादं निसर्ग चित्र आपण पाहतोय, एखादी इमारत सुंदर बघतोय, ज्या गोष्टी अगदी की जे पाहिल्यानंतर स्तब्धता मिळेल आपल्याला किंवा आनंद वाटेल, अशी एखादी वस्तू आपण दिवसातून पाहून ठेवायच्या आणि ते बघून आपण निर्विचारिता प्राप्त करायचा प्रयत्न करायचा असतो. हे योगामध्ये आहे. कारण निर्विचारिता अशी तशी मिळत नसते, त्यासाठी प्रयत्न करायला लागतो. म्हणूनच आपण आसपास देखील झाडं बघायची, माणसं बघायची, वेगवेगळ्या प्रकारची कशी आहेत माणसं, कसे आहेत ते, कसे चालतात, कसे बोलतात, कसं ते वागत असतात, इकडे पण लक्ष पाहिजे आपलं. आणि त्यातून आपल्याला आनंद मिळवता आला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे सहयोगामध्ये. म्हणजे प्रपंच करत असताना या प्रपंचामध्ये आपण आनंद कसा शोधायचा आहे, निर्विचारिता कशी शोधायची आहे, हे आपण शिकलं पाहिजे. आणि हे शिकलं तर सहजयोग जवळजवळ 90% आपण शिकल्यासारखं आहे. हेच सगळ्यात महत्वाचं असतं. आता श्रीमाताईंना पाहत पाहत आपले डोळे आपण बंद करायचे, लक्ष व्हायब्रेशन्स कडे, दोन्ही हाताच्या बोटांच्या वरती. जे काही चैतन्य आपल्याला जाणवते बोटातून, बोटांच्या नसामधून, ते आपण खेचून घ्यायचं एकसारखं. बघा दोन्ही हाताच्या बोटातून खेचलेलं चैतन्य मनगटापासून कोपऱ्यापर्यंत, कोपऱ्यापासून खांद्यापर्यंत असं एकसारखं खेचून घ्यायचं आहे. म्हणजे आतमध्ये ज्या नसा आहेत त्या जागृत झाल्या पाहिजेत आपल्या. हे यातलं महत्वाचं तत्व आहे. वर वर जाणवायला नको, कातडीवरती नको, आतमध्ये नसांच्या मध्ये जाणवलं पाहिजे. आपल्या नसा स्वच्छ झालेत की नाही हे यावरून समजतं. शीतावरून भाताची परीक्षा म्हटले ना, तसा आहे ते प्रकार. आपल्याला कळलं पाहिजे की बाबा हातामध्ये एवढ्या सुंदर चैतन्य लहरी येत आहेत, तर आपल्या संपूर्ण देहामध्ये जेवढ्या नसा संस्था आहेत त्या नसा संस्थापर्यंत हे चैतन्य पोहोचलं गेलं पाहिजे, अशी शुद्ध इच्छा आपली पाहिजे. म्हणून चैतन्य खेचून घ्यायचं आहे एकसारखं. स्तब्धता, कारण व्हायब्रेशन्स घेत असताना देखील आपण निर्विचार होऊ शकतो, कारण हे दैवी चैतन्य आहे. याच्या अगोदर आपल्याला जाणीव होत नव्हती, परंतु ज्यावेळी सहयोगामध्ये आलो त्यावेळीपासून एक नवीन प्रकारची जाणीव आम्हाला होऊ लागली, ती म्हणजे परमचैतन्याची. हे परमेश्वराकडून आलेलं असतं. आणि हे घेत असताना आपण निर्विचार तर होतोच, परंतु आनंदी होतो. आणि व्हायब्रेशन्स हाताला लागतात, किती छान व्हायब्रेशन्स येत आहेत, समाधान मिळतं आपल्याला एक प्रकारचं. हेच महत्वाचं आहे ना, कारण आपल्याला आनंदच मिळवायचा आहे. ध्यानामध्ये काय मिळवायचं असतो, आनंदच. आणि त्याच्याशी एकरूप झालं की आनंदी आनंद आहे सगळा, असं ते गणित आहे. म्हणून व्हायब्रेशन्स खेचून घेतोय, त्यामध्ये अगदी आकंठ बुडलं पाहिजे आपल्याला. म्हणजे कुठेतरी आम्ही थोडस मातांच्या चरणाशी जाऊ. हे किती महत्वाचं आहे. आता आपला डावा हात बरोबर कुंडलिनीच्या पुढे धरायचा आणि उजव्या हातानं कुंडलिनी वरती चढवायची. आपल्याला लक्ष कुंडलिनीकडे ठेवायचं. बघा शिस्ती शिस्तीत चढवायची, कळली पाहिजे कुंडलिनी वर जाताना, समजलं पाहिजे आपल्याला. हाताबरोबर वर जाऊन एक गाठ मारायची, दुसऱ्या वेळेला परत कुंडलिनी चढवायची. म्हणजे लक्ष कुंडलिनीकडे असेल तर आपली 100% प्रगती होणार. पण नसेल, हात वर आणि कुंडलिनी खाली आहे, तर त्याचा उपयोग नाही.
आपण काय करतोय मग? 2 गाठी मारतोय. तिसऱ्या वेळेला शिस्तीत कुंडलिनी वर चढवतोय. हळू 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 वरती. लक्ष पाहिजे. चित्त महत्वाचं आहे सहयोगामध्ये. चित्त कुठे आहे? चैतन्याकडे, कुंडलिनीकडे पाहिजे. 3 गाठी मारतोय आपण वर. 3 गाठी. त्यानंतर कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात. उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. लक्ष कवचाकडे द्यायचं आता. एकसारखं बघा. हात आपलं कार्य करतं. 7 वेळा आपण करतोय तसं बंधन. पण लक्ष हाताकडे नाही, कवचाकडे. जे बंधन आपण घेतो त्या बंधनाकडे लक्ष पाहिजे. हातवाऱ्याकडे नको. हाताची गुंफण करावीच लागते. एखादी गोष्ट ठीक करायची म्हटल्यानंतर हाताची गुंफण केली पाहिजे. हातवारे करावे लागतात. परंतु हात वाऱ्याकडे लक्ष न देता आपण जे काय साध्य करतोय तिकडे लक्ष असणं अत्यंत आवश्यक असतं. हे महत्वाचं आहे त्यातलं. कवच तयार झालं. त्यानंतर दोन्ही हात श्री मातांच्याकडे. परत डोळे बंद केलेलेच आहेत आपण. लक्ष व्हायब्रेशन्स कडे, हाताच्या बोटांच्यातून जे चैतन्य येते तिकडे, आणि जे कवच आपण घेतलं तिकडे लक्ष द्यायचं. कारण आपल्याला बंधन बरोबर बसले की नाही हे बघितलं पाहिजे ना. आपण काय करतो, एक सारखं करत राहतो सगळं. मंत्र म्हणायचे, मंत्र म्हटले. आणखी काय करायचंय, बंधन घ्यायचंय, बंधन घेतलं. हे सगळं करतो आम्ही. परंतु हे करत असताना त्याचा इफेक्ट आमच्यावरती होतोय की नाही हे कोणी बघायचं? हे बघितलंच पाहिजे ना. मंत्र म्हटल्यानंतर मंत्र म्हणत राहतो आपण. गणपतीचा मंत्र म्हणतो, देवीचा म्हणतो, शिवांचा म्हणतो, सगळं करतो. प्रार्थना करतो. शेवटपर्यंत 1 तास आपली पूजा चाललेली असते. आणि ही पूजा झाल्यानंतर देखील आम्ही स्वस्थ बसत नाही. सारखं काहीतरी आपला उद्योग चालू असतो. म्हणजे पळायचं आपल्याला माहिती आहे, करायचं आपल्याला माहिती आहे, कर्म. परंतु हे करत असताना आपल्यावरती त्याचा काय परिणाम होतो हे बघायला नको? हे बघितलंच पाहिजे ना, आत्मपरीक्षण करून. जो मंत्र म्हटलेला आहे त्या मंत्राचा आमच्यावरती काय इफेक्ट झालेला आहे हे बघणं गरजेचं असतं. म्हणून उगीच म्हणत बसायचं नाहीये, तर त्याचा इफेक्ट आमच्यावरती किती होतो हे फार महत्वाचं असतं. म्हणून व्हायब्रेशन्स कडे लक्ष असणं आवश्यक आहे आपलं. ट्रीटमेंट घेताना देखील तशीच तर आहे. ट्रीटमेंट घ्या, घेतली, पुढे काय गेलाय त्रास, नाही गेलाय हे कोणी बघायचं? हे बघतच नाही आम्ही. घेत राहतो. अमुक अमुक ह्यांनी सांगितले ट्रीटमेंट घ्या, घेतली. कॅन्डल घ्या, कॅन्डल घेतली. पण तरी देखील आम्ही आहे तसेच आहोत. याचं कारण असं आहे की हे घेत असताना आमच्याकडे लक्ष नाही. कारण ही ट्रीटमेंट घेताना ही परफेक्ट ट्रीटमेंट बसले की नाही, खरोखर ही चक्र साफ झालीत की नाही हे कोणी बघायचं? हे बघणं गरजेचं आहे ना आपण स्वतःच. ही खरोखर ही जी ट्रीटमेंट मी घेतली त्यानं माझी कुंडलिनी शस्त्रावर आली का, किंवा हे चक्र साफ झालं का माझं? कारण एवढं मी धडपडतो, एवढं मीठ पाण्यामध्ये बसतोय, 3-3 वेळा 4-4 वेळा बसतो. आणि हे करत असताना मला त्याचा उपयोग होतोय की नाही आहे, कारण मला त्याचा फायदा होतोय की नाही आहे, का नुसताच बसतोय मी? बसायला सांगितलेलं आहे म्हणून बसतोय, का खरोखर हे बसल्यानंतर मला याचा फायदा होतो की नाही, खरोखर बरोबर योग्य दिशेनं मी आहे की नाही हे बघणं गरजेचं असतं. त्याला धारणा म्हणतात. आणि ही धारणाच आम्ही 100% विसरतो करायची, आणि त्यामुळं आमची प्रगती सहजयोगामध्ये होत नाही. म्हणून ध्यान आणि धारणा या दोन्ही गोष्टी करणं आवश्यक असतं. आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकवायची. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय, खालची चमडी फिरवतोय, तिकडे लक्ष केंद्रित करत म्हणायचंय, श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. ज्या ठिकाणी हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तिपूर्वक म्हणायचं, श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा.
बघा आता हात किंचित वर उचलायचा, 7-8 इंच वर, थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरवून बघायचा आहे. टाळूतून आपल्याला चैतन्य लहरी उजव्या हाताच्या तळव्यावरती जाणवतात का बघायचं. आता हात खाली घेऊया. आता चित्तानं बघूया आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का, हे महत्वाचं आहे. कारण सहस्त्रारचं भेदन होणं हे अत्यंत गरजेचं आहे, फार महत्वाचं आहे. कारण नाही झालं तर आम्ही ध्यान कुठे करणार आहे, सहस्त्रारमध्ये करतो, काही वेळेला करतो पण जडत्व येतं. काही वेळेला काय होतं, जडत्व येतं किंवा आज्ञा पकडू शकते. कारण लेफ्ट साईडला जातो, राईट साईडला जातो. आपण प्रॉपर मध्यातून जर आलो आणि कुंडलिनीनं सहस्त्रारचं भेदन केलं तरच आपण योगी होतो. योग याचा अर्थ काय, आपला आत्मा त्या परमात्म्याशी एकरूप होणं म्हणजे योग घटित झाला, जोडलं जाणं. मग आपण जोडलो गेलो का हे करत असताना, का अजून आमच्या आतमध्येच आम्ही आहोत, हे बघणं गरजेचं आहे. कुंडलिनी तर जागृत झाली परंतु सहस्त्रारपर्यंत आली. मग सहस्त्रारच्या वर नाही आली तर पार कशी झाली मग आपण. म्हणून सहस्त्रारच्या वर येणं म्हणजे पार होणं. म्हणजे कुंडलिनीनं सहस्त्रारचं भेदन करून वर आली तरच आपल्याला परिपूर्णता येऊ शकते. तोपर्यंत नाही, कारण भेदन झाल्याशिवाय व्हायब्रेशन्स पण नीट कळत नाहीत आपल्याला. कारण वरचं जे चैतन्य आहे, जे परमात्म्याचं परम चैतन्य आहे, त्याच्याशी जोडलं गेलं की व्हायब्रेशन्स मध्ये फरक पडायला सुरुवात होते. मग ज्ञान यायला सुरुवात होते. मग कळायला लागतं आपल्याला की कुठल्या बोटाला काय त्रास आहे बा, आपल्याला काय त्रास, दुसऱ्याला काय त्रास, काय केलं पाहिजे, कसं गेलं पाहिजे. हे ज्ञान परमेश्वर आपल्याला देतो परम चैतन्यातून. म्हणून कनेक्शन लागणं हे महत्वाचं आहे. तसंच आपण बसायचं नाही. सहस्त्रारच्या वरती लक्ष आहे आपलं. बघा सहज मध्ये आपली कुंडलिनी सहस्त्रारच्या वर आली, किती सहज मध्ये, सोपं. आणि हे कनेक्टिव्हिटी जर झालं तर अतिउत्तम, फार छान वाटतं. मग जाणीव वाढते. कुंडलिनी अगदी सरसरून वर आली पाहिजे, का नाही येत. काही जण किती प्रयास करतात, येतच नाही कुंडलिनी. येणार तरी कशी, भक्ती नाही, श्रद्धा नाही, करायचं म्हणून आम्ही ध्यान धारणा करतो, उपयोग काय त्याचा. असं होतं उपयोगाचं नाही. आपण भक्तीमध्ये उतरलंच पाहिजे. मध्यातून आपली कुंडलिनी सहस्त्रारच्या वर आली पाहिजे आणि आम्हाला चैतन्याची जाणीव झाली पाहिजे. कळलं पाहिजे मला काय त्रास आहे, स्वतःला काय त्रास झालेला आहे, कुठलं चक्र पकडलेलं आहे, हे आपण स्वतःच बघितलं पाहिजे. दुसरे कोण बघणार यामध्ये. हा पांगुळ गाडा घेऊन आपण किती दिवस चालणार. आपण स्वतः तयार व्हायला पाहिजे ना. कळलं पाहिजे मला स्वतःला की नाही, श्रीमातांनी मला गुरु बनवलेला आहे, स्वतःचे गुरु बनलेला आहे. तर कळतं ना, श्रीमाताजी सर्वांना ज्ञान देत आहेत हे. मग का नाही आपण घेत हे ज्ञान. घेतलं पाहिजे, सगळ्यांनी घेतलं पाहिजे. हा प्रसाद सर्वांसाठी आहे. कॉन्फिडन्स पाहिजे आपल्याला, नाही हे चैतन्य आणि मी ते मिळवणारच. का नाही आपण असं म्हणत. इतर गोष्टीसाठी आमचा अहंकार आहे आणि हा महत अहंकार का नाही. बघा महत अहंकार आहे हा की परमेश्वराची प्राप्ती, आत्म्याची प्राप्ती आणि चैतन्याची प्राप्ती हे मी मिळवणारच. हा महत अहंकार झाला आणि तो पाहिजे. म्हणून आम्ही इथं हात ठेवून काय म्हणतो, महत अहंकाराचा मंत्र म्हणत असतो. कारण तो दैवी अहंकार आहे, तो पाहिजे. त्याशिवाय परमेश्वर मिळत नाही. जसं एखादं भौतिकतेतली वस्तू प्राप्त करण्यासाठी आमच्यामध्ये अहंकार असावा लागतो, मग आम्हाला ती वस्तू मिळते की नाही, ते भौतिकतेतलं झालं. परंतु परमेश्वराच्या प्राप्तीसाठी तो परमेश्वरी अहंकार पाहिजे तर मिळतं. ती मस्ती पाहिजे ना. श्रीमाताजी काय म्हणतात, ती मस्ती पाहिजे. मस्तीत आले तर सहयोग साधला, नाहीतर नाही साधला. नाहीतर कर्मकांड झालं, आयुष्यभर कर्मकांड केलं, काही मिळालं नाही. सहयोगात आनंदच मिळाला नाही. प्रत्येक गोष्टीत सिरियसनेस. सेंटरवरती आलं, सिरियस झालोय आम्ही, शांत बसलो, अरे व्हायब्रेशन सगळे कसं काय, चुकलं तर काय करायचं. हे काय आपल्यामध्ये एक प्रकारचा आनंद पाहिजे. चुकलं तर चुकलं, आई आहेत बघून घेतील की काय करायचं ते. पण प्रॉपर चॅनल मध्ये तर येऊया आधी.
नाहीतर विनाकारण भीती वाटत राहते. हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, ते लीडर काय म्हणतील, वरनं काय होईल, आमकं काय होईल. त्या प्रेशर मध्येच आम्ही काय करतो, आमची कुंडली परत खालच्या दिशेने जाऊन बरोबर त्रिकोणाकार अस्थिमध्ये जाऊन बसते. म्हणजे काय होते, ती थिजते, थोडक्यात गोठते म्हणा. तिला गोठवून टाकतो आपण स्वतः. आपण आमच्या कर्मानं. कुंडलिनी बिचारी ती वर आलेली असते, आई आपली, आणि आम्ही आमच्या कर्माने तिला खाली आणतो. ही फार वाईट गोष्ट आहे, किंवा योग भ्रष्ट स्थिती आहे म्हणा. आणि ही आपल्या स्वतःमुळे होतं. तसं न होता आम्ही कुंडलिनी शस्त्रार वर आली पाहिजे प्रसन्न चित्तानं. का थिजवतो तिला? का दुसऱ्याच्या आधिपत्याखाली आम्ही काम करतो? आम्ही मस्त मावला का नाहीये? झालं पाहिजे. ती मस्ती का नाही आमच्यामध्ये? का रडत राव सारखं आम्ही रडत बसतो कायम? का लेपलं जातो? हे कार्य आहे फक्त श्रीमाताजींचं. तर श्रीमाताजी आणि आपण असा हा योग आहे, आणि तो का नाही घटित करत आम्ही? केला पाहिजे ना. सतत आपण त्यामध्ये असलं पाहिजे. नाही, मी कार्य करतोय, श्रीमाताजींसाठी करतोय, आईसाठी करतोय माझ्या. ही जबाबदारी, ही कर्तव्य आहे की ते कर्तव्य आम्ही पार पाडलं पाहिजे. प्रपंचिक कर्तव्य कळतात आम्हाला कशी पार पाडायची ते, आणि हे नाही कळत. आम्ही त्या आईची पण मुलं आहोत ना. तिचंही काही कर्तव्य कर्म आहे, ती करायला नको? केलं पाहिजे. त्यासाठीच आपल्याला हे ज्ञान येणं आवश्यक आहे. अगदी हृदयापासून करायचं असतं सजयोग. असं वर वर करून आपल्याला काही मिळणार नाही. त्याच्यामध्ये कितीही वर्ष घालवा, काही उपयोग नाही. हृदय पाहिजे. आणि हृदय आपण जोपर्यंत आपल्या आईला देत नाही, कशी प्रगती होणार? असं आहे ना. सगळं सोडून दिलं पाहिजे. या हृदयामध्ये फक्त श्री माताजी पाहिजे, तर बाकी कोणी नाही. सगळं सोडून द्यायचं यामधून. काही कोणाचं काय नाही याच्यामध्ये. हृदय फक्त आईच आहे आपल्या, आणि तिचं स्थान आहे ते. हृदय सिंहासनावर आपली आईच बसेल, दुसरं कोणी बसवायचं नाही तिथे. तरच प्रगती होणार आहे, गहनतेत जाणार आहे, आणि कार्य घटित होणार आहे. नाहीतर नाही होत. लक्ष शस्त्राच्या वरती आहे आपलं. आता शस्त्रार मध्ये थोडं खाली येऊया. वरून शस्त्रार मध्ये येऊया, ब्रह्मरंध्रामध्ये. ब्रह्मरंध्र महत्वाचा आहे. हे ब्रह्मरंध्र उघडलं श्रीमातांनी, सोपं करून ठेवलं आपल्याला, पण आपल्याला ते कळलं नाही हो. शस्त्रार उघडायचं म्हणजे सोपं आहे का ते? श्रीमातांनी त्यासाठी किती त्रास घेतलेला आहे, काय कळणार नाही. फार अवघड काम असतं ते. इतकं सोपं नाही आहे ते. पण तरी देखील श्रीमाताई देतायत, तर आपण ती किती आपण ऋणी असायला पाहिजे त्यांचं. कारण हे दिलंय हे एवढं मोठं आहे की बस ते पेलवायची ताकद यायला पाहिजे. हाय, हे टिकवून ठेवणं किती महत्वाचं आहे. म्हणून श्रीमाताई सांगतायत त्याप्रमाणे आपलं आचरण पाहिजे, तरच हे टिकून राहतं ना. आपली आई आता नसली म्हणून काय, निराकार मध्ये तर आहेच श्रीमाताजी, पण ती जबाबदारी पण आपण घेतली पाहिजे ना मुलांनी. ती घेऊन कार्य पुढे नेलं पाहिजे, खरं कार्य पुढे नेलं पाहिजे. आणि खरे साधक असे तयार झाले ना, हाताच्या बोटावरती समजू लागेल त्यांना हे ज्ञानी, तर झपाटून कार्य होईल सगळ्या जगामध्ये. हे कळलं पाहिजे. सगळ्यांना ठीक करता आलं पाहिजे एकमेकाला. का नाही होत चक्र ठीक? केलं पाहिजे. आपण स्वतः तयार झालं पाहिजे, आणि दुसऱ्यालाही आपण तयार केलं पाहिजे. आता पुढचा काळ आणीबाणीचा आहे, पण तोपर्यंत तयारी तर पाहिजे आपली. शस्त्रार मधून आज्ञाचक्रामध्ये येऊया. आज्ञेतून विशुद्धी, विशुद्धीतून अनहत. वरून खाली लक्ष अनहत. बघा, वरून खाली लक्ष अनहत. लक्ष दिलं की लगेच जाणवलं पाहिजे तिथे. अनहत मधून नाभी, वरून खाली नाभीमध्ये. नाभीतून स्वादिष्ठान. बघा, वरून खाली स्वादिष्ठान. स्वादिष्ठान मधून मूलाधार.
आपण वरून खाली मूलाधार मध्ये आलो, आतमध्ये आहे. थोडस मूलाधार शक्ती केंद्रावरती लक्ष देऊया. पाठीचा शेवटचा मणका, या मूलाधार शक्ती केंद्रावरती स्वस्तिक काढायचं आपण, 4 पाकळ्याचं स्वस्तिक, आणि ते सव्य दिशेमध्ये फिरवायचं आहे आपल्याला चित्तानं. श्री गणेश तत्व आहे ते, आणि ते जागृत होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जे आपण चक्रावरती पकड येते, काही जण लेफ्टला जास्त जात आहेत, बॅक आज्ञा पकडते, तर हे पकडू नये. म्हणून गणेश तत्वावरती म्हणजे खाली येणं गरजेचं असतं त्यावेळेला. समजा आपली आज्ञा पकडत असेल, फ्रंट असेल किंवा बॅक आज्ञा, बेटर वे खाली येणं गरजेचं असतं. खाली आला की अहंकार प्रति अहंकारचा फुगा कमी होतो आणि मग हळूच आपण मध्य नाडीतून वर जायचं असतं. ही कला आहे. योग म्हणजे युक्ती आहे ती. योग म्हणजे युक्ती आहे. युक्तीनं सहयोग करायचा आहे आपल्याला. किती महत्वाचं आहे त्यामध्ये. कारण ही युक्ती ज्याला समजली तो खाली राहत नाही, तो वरती राहतो. कला आहे ती एक प्रकारची, आणि ही कला सहयोग्याला पाहिजे. सहयोग उतरवता आला पाहिजे सगळ्यांच्या मध्ये. तो कशी, ही कला आहे. सांगून सोडायचं नाहीये. आम्ही प्रचार करतो, सगळं सांगतो सोडतो. त्याच्या आतमध्ये उतरवणं गरजेचं आहे. ते ही कला आहे आपली, आणि ती कला जर जमली आम्हाला तर सहयोग काय अवघड आहे त्यांना सांगायचं, सोपंच आहे. पण त्या धाटणीचं बनलं पाहिजे ना, त्या पिंडाचं झालं पाहिजे ना आम्हाला सहयोगी म्हणून. वरवरचे सहयोगी काय कामाचे, हा आम्ही सहयोगाचा प्रचार प्रसार एवढ्या लोकांना सांगितलं, तेवढ्यानं सांगितलं, काय उपयोग झाला नाही. आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये ठेवतो, फॉलोअप आहे, पण त्यांच्यामध्ये काय बदल झाला ही बघायला नको. यासाठी आपण तयार पाहिजे ना. आधी आपल्याला कळलं पाहिजे हाताच्या बोटावर, दुसऱ्याला तयार करायच्या अगोदर. हे समजून श्रीमाताजी सांगतायत आपल्याला, श्रीमाताजी देतायत ते. त्यासाठी श्रीमाताजींसमोर बसावं लागतं ठाण मांडून. आई मला ही शक्ती दे, आई मला कळू दे. आपलं म्हणावं लागतं, प्रार्थना करावी लागते गणेशासारखी. मग देतात श्रीमाताजी आपल्याला. कोणी बसतं, आपण 1 तासभर नाही, 15-20 मिनिटं देखील श्रीमाताजींसमोर बसत नाही. वस्तुस्थिती आहे. त्यामुळं आम्हाला पकडी येतात, ज्ञान मिळत नाही. देणाऱ्या श्रीमाताजी आहेत सगळं, पण फोटो नुसता सजवून आणि हे ठेवून काय उपयोग त्याचा. ज्या फोटोतून जी शक्ती आपल्याला घ्यायची आहे ती आम्ही घेत नसू तर त्याचा उपयोग काय. नुसता पूजा आणि हे करून त्यामध्ये वेळ व्यर्थ घालवतो. केली पाहिजे पूजा, नाही असं नाही, परंतु जे घ्यायचं आहे त्या फोटोतून, जी शक्ती घ्यायची आहे ती मात्र आम्ही घेत नाही. म्हणजे जे द्यायला श्रीमाताजी आलेल्या तेच बाजूला ठेवतो. इतर देवळासारखं झालं ना, मूर्ती ठेवली त्याचं पूजन झालं, झालं. तसंच श्रीमाताजींचंही केलं. सगळ्या पालख्या काढतो, हे करतो, सगळं करतो आम्ही श्रीमाताजींचं एवढं भव्य दिव्य कार्य, परंतु जे घ्यायचंय ते नाही घेत. जे शक्त्या श्रीमाताजी देतायत आम्हाला, त्या शक्त्या का नाही घेत आम्ही, ते महत्वाचं आहे. आणि इकडे लक्ष पाहिजे आपलं. म्हणून श्रीमाताजींच्या समोर बसून व्हायब्रेशन्स खेचून घेता आले पाहिजेत आपल्याला. मग कळतं कोण कसं काय, कसं कुणीकडे काय चाललंय ते कळतं हाताच्या बोटावर. सांगायची गरज नाही. लक्ष आपलं मूलाधार शक्ती केंद्रावरती आहे. जे स्वस्तिक आहे ते आपण फिरवतोय. श्रीमाताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. श्रीमाताजी, आपण साक्षात श्री गणेशजी आहात. कृपा करून गणेश स्वरूपात आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. बघा, हे जे स्वस्तिक आहे, हे स्वस्तिक आपण जेवढं बसलोय तेवढ्या व्यासातनं फिरवायचं आहे. ते स्वस्तिक, त्याची जाणीव होईल आपल्याला. श्री गणेशजी, कृपा करून आम्हाला क्षमा करा. पहिली गोष्ट, श्री गणेशांची आपण क्षमा मागायची. जर आपलं आज्ञाचक्र पकडत असेल, बॅक आज्ञा पकडत असेल, तर इथं श्री गणेशांची क्षमा मागायची. श्री गणेशजी, कृपा करून आम्हाला सुबुद्धी द्या. सुबुद्धी पाहिजे.
श्री गणेशजी कृपा करून आम्हाला लहान बालकासारखी अबोध बनवा. लहान बालक कसे असतात, निरागस असतात, अबोध असतात. तसं ती अबोधिता पाहिजे आमच्यामध्ये. नाहीतर सगळं काय मोठेपणा घेऊन काय करायचंय, ते व्हायचं नाही मोठं, आम्हाला काही व्हायचं नाही. आम्हाला श्रीमातांची मुलं लहान म्हणूनच राहायचंय, काही नकोय मोठेपण. म्हणून आम्हाला निरागस बालक बनवा. अगदी पवित्रता त्या बालकामध्ये किती पावित्र्य आहे, ते पावित्र्य आमच्यामध्ये येऊ द्या. श्री गणेशजी कृपा करून आम्हाला संतुलन द्या. श्री गणेशजी संतुलन देत आहेत. श्री गणेशजी कृपा करून आमच्यातील शारीरिक आजार, मानसिक आजार दूर करा. बघा, हे पृथ्वी तत्व आहे, परंतु श्री गणेशांच्या हातात सगळं आहे. श्री गणेशजी कृपा करून आम्हाला होणाऱ्या सर्व व्याधीपासून मुक्तता द्या. सर्व आजारापासून मुक्त करा, निरोगी बनवा आम्हाला. श्री गणेशजी आम्हाला हाडासंबंधी जर काही प्रॉब्लेम असतील तर कृपा करून आम्हाला त्या दूर करा. बघा, हाडाशी संबंधित श्री गणेश संबंधित आहे ते, कारण गणेश हे पृथ्वी तत्व आहे आणि आपल्या शरीरामध्ये पृथ्वी तत्व म्हणजे हाड, मांस हे जे काय जड आहे, जड जे जाणवतं, जडत्व, ते पृथ्वी तत्वातून आलेलं असतं. जर आपल्याला हाडाशी संबंधित काय प्रॉब्लेम आहे तर गणेशाशी संबंधित तो प्रॉब्लेम आहे. म्हणून श्री गणेशांना प्रार्थना करायची किंवा त्या चक्रावरती आपण ध्यान करू शकतो, त्यांची आराधना करू शकतो, त्यांचं पूजन करू शकतो. त्याने ते प्रसन्न झाले की हाडाचा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होऊ शकतो. तसं श्री गणेश सर्व शक्ती केंद्रावरती आहेत. सर्व शक्ती केंद्र ठीक करायचा एकमेव उपाय म्हणजे श्री गणेशांची प्रसन्नता. आपले शारीरिक मानसिक आजार जे काय असतील, बाधा ज्या असतील, त्या संपूर्ण श्री गणेशजी त्याचा निपात करतात. म्हणून गणेश जागृत होणं अत्यंत गरजेचं आहे आपल्यामध्ये. श्री गणेशजी आपण आमच्यामध्ये जागृत झाला असाल या चक्रामध्ये मूलाधार, तर परम चैतन्याद्वारे, सुगंधाद्वारे त्याची जाणीव करून द्या. किती महत्वाचं आहे ते. ज्या देवतेला आम्ही आवाहन करतोय ती देवता आमच्यामध्ये जागृत होते आणि जागृत झाल्यावर चैतन्य येतं ना, व्हायब्रेशन्स मध्ये फरक पडतो किंवा सुगंध यायला लागतो. कारण पृथ्वी तत्वाची तन मात्रा म्हणजे सुगंध. सुगंधाद्वारे समजायला लागतात की श्री गणेश जे आलेले आहेत आमच्यामध्ये ते जागृत झालेले आहेत. कारण ही देवताच अशी आहे की ती आपल्याला आनंद देते, समाधान देते, शांती देते, पवित्रता देते. श्री गणेश फार महत्वाचे आहेत सहयोगाच्या दृष्टीनं, आपल्या दृष्टीनं, योगी लोकांच्या दृष्टीनं. आपल्यामध्ये ती पवित्रता नसेल तर आम्ही सहयोग देखील करू शकत नाही आणि दुसऱ्याला पण सांगू शकत नाही. छाती ठोकपणे सहयोग सांगायचं असेल तर गणेश तत्व जागृत पाहिजे. तसं सहयोग सगळे सांगतात, परंतु अगदी कॉन्फिडन्सली नाही हे असंच आहे असं ज्यावेळी होईल त्यावेळेला गणेश तत्व आमचं भक्कम आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आणि हे येण्यासाठी आपलं गणपतीचं तत्व जे आहे, आमच्यातील गणेश जागृत पाहिजेत. श्री गणेशजी कृपा करून आम्हाला जन्म मृत्यूच्या पलीकडचे ज्ञान द्या. महत्वाचा शब्द आहे, कारण जन्म मृत्यूच्या पलीकडचं ज्ञान फक्त श्री गणेश देऊ शकतात. तेच आपले वडील बंधू आहेत, तेच आपल्याला मार्गदर्शन करतील पुढे कसं जायचं, तेच आपल्याला सांगतील. तेच आमचे महागुरु आहेत, तेच श्री मातांच्या चरणाशी ठेवतील नेऊन आम्हाला. आमच्यासाठी तेच सार सर्वस्व आहेत. म्हणून गणेशांची भक्ती फार महत्वाची आहे. ते आमच्यामध्ये जागृत असतील तर सर्व कार्य घटित होतं. तेच विघ्न हरतायत. श्री गणेशजी
आपण साक्षात श्री विघ्नहर्ता आहात. आमच्यातील सर्व विघ्नांचा नाश करा. आम्हाला सतावणाऱ्या सर्व विघ्नांचा नाश करा. बघा, सगळे आजार दूर करतायत, सर्व मानसिक त्रास दूर करतायत, सर्व व्याधीपासून आपल्याला सोडवतायत आणि सर्व विघ्नांच्या पासून आपलं रक्षण करतायत. तेच श्री गणेश आहेत. आपल्यामध्ये जर जागृत झाले, कोट कल्याण होतं आपलं. आता हे जे स्वस्तिक आहे ते आपण गोल फिरवतोय, तिकडे थोडस लक्ष केंद्रित करायचंय आपल्याला. जेवढं आपण बसलेलो आहोत तेवढं स्वस्तिक आपलं पाहिजे. त्याचा जो मध्य आहे तो मूलाधार मध्ये यावा आणि त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या चहू बाजूनी फिरल्या पाहिजेत अशा गोल आपल्या भोवताने. जसं पूर्वी बंधन घ्यायचो आपण, पूर्वी बंधन घेत होते, जसं कुंडलिनी चढवतो त्यानंतर कवच घेतो, तसं आपल्या भोवताने एक बंधन घेतलं जात होतं पहिला. आता घेत नाही, पण ते पुढच्या वेळी घेऊ. ते बंधन म्हणजे हेच आहे, श्री गणेश तत्व आपले जागृत होण्यासाठी पृथ्वी तत्वाला बंधन, पृथ्वी तत्वाशी संबंधित बंधन आहे. आणि हे गणेश तत्वामुळे आपल्याला ते मिळतं की हे जर जागृत झालं तर कुठली किडा मुंगी, कुठले उपद्रव देणारे प्राणी आपल्याला त्रास देत नाहीत. यासाठी हे बंधन आहे, आपल्या भूमी तत्वाशी संबंधित बंधन आहे. आपल्या भोवती गोल कडे तयार करतोय आपण बंधनानं. तसंच हे गणेश तत्व आहे, जे फिरवतो आपण त्यापासून जे वलय तयार होते आपल्या भोवतानी. बघा, आता आपलं जे स्वस्तिक आपण फिरवतोय गोल आपल्या शरीराच्या, म्हणजे आपण जेवढं बसलोय तेवढं, तर त्याच्या भोवतानी वलय तयार झालं ना, गोल असं बसलोय तसं. या वलयामध्ये हे जे वलय आपण घेऊन बसतो ना, त्या वलयाच्या आत कुठलाही प्राणी आत येत नाही, साधी मुंगी आत येत नाही. एवढं ते वलय कडक असतं किंवा भक्कम असतं गणेश तत्वाचं. पृथ्वी संबंधी कुठले सरपटणारे प्राणी असू दे, विंचू असू दे, किडा मुंगी काय असेल ते आतमध्ये येत नाही, जर आपण तसं वलय घेतलं गणेश तत्व जागृत करून तर. आणि याच बंधनानं आपण आपल्या घराला देखील बंधन घालू शकतो. आपल्या घरामध्ये जर उपद्रव देणारे प्राणी येत असतील, काही त्रास असेल, घराला बंधन घालूया, काही कोण आत येत नाही, आपण अनुभव घेऊ शकता. मग हे बंधन, त्यासाठी गणेश आपले भक्कम पाहिजेत किंवा ही शक्ती आपल्यामध्ये जागृत असणं अत्यंत आवश्यक असतं. असं आता आपल्या स्वस्तिकाकडे आपलं लक्ष आहे आणि ते फिरवतोय आपण, आणि त्याबरोबर जे वलय तयार होते त्या वलयाकडे आपलं लक्ष आहे. हे सगळ्या सूक्ष्मातल्या गोष्टी आहेत, हे शिकून घेणं आवश्यक आहे. कारण पूर्वी जी योगी लोक ऋषी मुनी बसायचे वनामध्ये तपश्चर्या, जंगलामध्ये तपश्चर्या, त्यावेळी हिंस्त्र पशु प्राणी त्रास देऊ नयेत म्हणून हे कवच घेत होते. ते बंधन होतं ते पृथ्वी तत्वाला. तेच हे बंधन आहे आपल्या भूतानी घेतोय आपण गोल. ते पूर्वी घ्यायचो आम्ही सहजयोगात आल्यानंतर, आत्ताच ते बंद झाले, परंतु घेणं आवश्यक आहे. ते पुढच्या वेळी घेऊ आपण. आत्ता फक्त लक्ष देऊया आपल्या भोवतानी गोल. आता मूलाधार मधून वरती यायचंय आपल्याला, स्वादिष्ठान. शिस्तीत यायचं, म्हणजे बंद बसतो तिथं, मूल बंध. बघा, जसं वर आलो की आकुंचित होतं वरच्या दिशेनं, बंध बसला तिथे स्वादिष्ठान. स्वादिष्ठान मधून हळूहळू वर नाभीमध्ये यायचं. महत्वाचं आहे नाभी. गणेश सर्व शक्ती केंद्रावरती आहेत आपल्या, आणि ह्या देवता आमच्यामध्ये जागृत पाहिजेत ना. आता लक्ष दिलं की ते जागृत पाहिजे, एवढी अलर्टता आपल्यात आली पाहिजे. आता सतर्कता. नाभीतून अनाहत मध्ये येऊया, खालून वर येतोय आता आपण, त्यामुळे लक्ष खालून वर पाहिजे. जसं वरून खाली येत होतं तसं आता खालून वर, म्हणजे खालून वर नाभी, नाभीतून अनाहत, खालून वर अनाहत, असं लक्ष द्यायचंय आम्हाला. म्हणजे ते जाणवतं आपल्याला, पाठीच्या मणक्यातून वगैरे जाणवतं. अनाहत मधून विशुद्धी, खालून वर विशुद्धी. बघा फरक लक्षात येतोय का बघायचा, म्हणजे कळतं सूक्ष्मातलं. विशुद्धीतून आज्ञा, खालून वर आज्ञा,
आज्ञेतून सहस्त्रार, खालून वर सहस्त्रार. म्हणजे मणक्यातून, पाठीच्या मणक्यातून जी ब्रह्मनाडी आहे ना, त्या नाडीतून आपल्याला जाणवतं ती कुंडलिनी खरोखर ती वर येते. आता सहस्त्रार मधून वर, खालून वर सहस्त्रारच्या वरती, सहस्त्रारचं भेदन करून वर. म्हणजे जरी कुंडलिनी खाली आली तरी पुन्हा खालून वर सहस्त्रारच्या वर. आलं का लक्षात? अशा पद्धतीने ते. नाहीतर खाली आलोय काय कळत नाही, विचारामागे धावलोय, विचारात अडकलोय, असं नाही पाहिजे. अलर्टता, सतर्कता. की कुंडलिनी जरी खाली आली तर नाही, पुन्हा वर, खालून वर. त्यासाठी ही सवय लावून घ्यायची आहे. बघा, सहस्त्रारच्या वर, खालून सहस्त्रारच्या वर. आता कुठपर्यंत जाते? वर 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 बघायचं, वरती राहायचंय आपल्याला. एकरूपता, आकाश तत्व. आकाश म्हणजे पोकळी आहे. आपल्या लक्षात आलेलं नाही अजून. आकाश म्हणजे पोकळी. आणि सर्व जी पंचमहाभूत तत्व आहेत ना, या सर्व पंचमहाभूत तत्वातील महत्वाचं तत्व हे आकाश तत्व आहे. सगळी पृथ्वी, जल, अग्नी, वायू ही सगळी त्याच्यापेक्षा महत्वाचं आकाश तत्व आहे. कारण हे सगळं आकाशातच आहे ना. आता पृथ्वी तत्व आम्ही म्हणतो. पृथ्वी तत्व म्हणजे काय? जिथं आपण पृथ्वीवरती आहोत, तो एक ग्रह आहे ना. पृथ्वी हा ग्रह आहे. आणि तो ग्रह कुठे आहे? आकाश तत्वातच आहे ना, एक छोटसा. म्हणजे आकाश किती मोठा आहे? विराट, ते आकाश. अग्नी कुठं आहे? छोटासा. वायू केवढा आहे? ते पण आकाश तत्वाच्या मानानं अगदी काहीच नाही. जल, ते पण काय पृथ्वी तत्वामध्ये आहे जल. म्हणजे आकाश किती मोठा आहे, हे सर्व आकाश तत्वामुळे विद्यमान आहेत. म्हणून आकाश तत्व महत्वाचं आहे. सहस्त्रारच्या वर आकाश तत्वामध्ये आम्ही जातो, विराट मध्ये एकरूप होतोय त्या शक्तीशी, विराट अशी. म्हणून श्रीकृष्णानं जे विराट स्वरूप दाखवलं ना, हे आपल्याला काही कळलं नाही. ते विराट स्वरूप काय आहे ते, तेच आकाश तत्व. खेचर आहे ना, ते खेचर मधून आले, आकाश तत्वातून आले. म्हणजे कुठून आले? परब्रह्मातून आले. परब्रह्म आहे वर, म्हणजे चैतन्य, व्हायब्रेशन्स आहेत वर. त्याचं ते क्वालिटी व्हायब्रेशन म्हणायचं. आमच्या व्हायब्रेशनचं थोड्याशा दूषित असू शकतील, परंतु परमेश्वराचे व्हायब्रेशन जे आहे, ती जी क्वालिटी आहे, ती क्वालिटी आम्हाला कळली पाहिजे. त्यासाठी वरती लक्ष आहे. आणि त्याच्याशी आम्ही जोडलं गेलो की आमच्या व्हायब्रेशन्स ठीक होतील. हा व्हायब्रेशन्स मधील खेळ आहे तो. आणि तो खेळ, आदिशक्तींचा खेळ आपल्याला कळला पाहिजे, समजला पाहिजे, ज्ञान आलं पाहिजे. त्याचं लक्ष वरती आहे. आता त्या विराटाशी आपण एकरूप व्हायचंय, त्या पोकळीशी पूर्ण एकरूप व्हायचंय. एक 5 मिनिटं फक्त आपल्याला बसायचंय, त्याच्याशी परिपूर्ण व्हायचंय, आपल्याला एकरूप व्हायचंय. विचलित न होता, कुठलाही विचार नाही, काय नाही, नुसता एकरूप व्हायचंय, बसायचंय. काय करायचंय दुसरं? न झोपता, सतर्कता. त्याच्याशी जोडलो गेलोय आम्ही पूर्ण. मग काय घटित होतं ते अनुभव घ्यायचा त्याचा.
you about attention. Well, for the betterment of the society and we read like mad, we listen to people like mad, we like those who give us feed for our mental being. They are so mental, so argumentative, think no end of their intelligence, that you have to just say, all right, namaskar. You can't fight their mental attitude. That's why Christ is to be worshipped by people who are so very mental. And this mental nonsense has given such a sense of superiority to people. Whatever we do, what's wrong? What's wrong? They cannot correct themselves. Because unless until you cross this limit of mental being, you cannot see yourself. You cannot introspect. You cannot see yourself. You will see others. The Sahajogis are like this, Sahajoga is like that, all kinds of things. But you can't see yourself because the whole thing is mental. This mental attitude should be completely curbed through the help of our Lord Jesus Christ. But He is also mental. In your brains, Christ is also mental now. Now what to do? The one who broke the mental attitude is also mental. You have made him into mental, like a statue of stone. So firstly, we have to tell ourselves now, don't think, don't think, don't think, don't think. 4 times. And then you can rise above. And this is very important. In meditation, you have to go beyond the mind. And thanks to Christ that He's sitting at the Agya to finish off this nonsense of mental being. I think people should stop reading also, perhaps, maybe. Even my lecture becomes mental, what to do? I mean, everything goes into their head, becomes mental, somehow. And then they ask me questions, Father, did you say it this way? What did they? I say, yeah, I said it to make you thoughtless. Just to stun you. I didn't say this to sit down and analyze and do. No. I said this that you become absolutely shocked and stunned. So, the
best thing for all of you is to become thoughtless. That's the blessing of Christ. That's what He worked it out for. And I'm sure if you work it out, then don't pay attention to others. Don't react. Just don't react. Everything they will see, they'll react. What is the need? What is the use? What are you going to do with that reaction? This reaction creates nothing but ripple of thoughts in your mind. I have told you hundreds of times. And now you have to become absolutely thoughtless after this puja. If that happens, I think we have achieved a lot. That's the biggest blessing that Christ has given you, which you should really enjoy. Then only this Akash Tattva in you will work. And how it works? Through your attention. It works with me, as you know. With my attention I work out many things. How? Just my attention has become thoughtless. Just thoughtless. It goes wherever it goes, it works. But if you put your attention for thought all the time, for thinking, then it doesn't do the work that it is supposed to do. Attention works marvelously if you are thoughtless, otherwise it doesn't. So it has to rise from your own self, then from others, to the higher level of humanity, where you are in communication with the sky, which we can call it as the Tanmatra, or the essential or the essence of it. With ether, you can have television, you can have telephone. It's a miracle otherwise. But with this Tanmatra, sitting down here, you can do the job. It works. Just attention works. I know that. You also know very well. You don't have to ask me to put the attention. You just put the attention and it will work. The very important thing that you have got. I think that is the first thing. Once you have, no problem. But we start manifesting from the earth element, then from the Agni element, then from the Jala element, and then we come to Tejas. The face starts shining. But lastly we get this thoughtless awareness by which our attention is absolutely free to do some special work. But if you are all the time thinking, then for this attention is so busy, so very busy. You don't have to ask me then, Mother, please pay attention. You can pay attention and you can work it out. In this attention, you don't feel what you got, what you are studying, what you are wearing, what others are
doing, no, nothing. You are one with yourself. And it's a life full of humor. So much humor. So much of joy. So much of happiness. That you don't care for anything. That normally people care for. So, as it is now, Sahaja Yoga has worked in so many countries. I'm so very proud of you, very proud. And now it is also going to African countries is a very great satisfaction for me. And you all can do it. You all can work it out. Only thing, become thoughtlessly aware as the blessing of Christ. If it works, you will be absolutely enjoying yourself. So may God bless you. हळूहळू आपले डोळे आपण उघडायचे, श्रीमातेनं पाहायचंय. लक्ष वरतीच असू दे, आकाश तत्वाकडे आणि दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती बघतोय आपण श्रीमातेनं. तर श्रीमातेनं आपण नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. तर शिस्तीत पुन्हा एकदा आपण बंधन घेऊया. डावा हात कुंडलिनी समोर, उजव्या हातानं कुंडलिनी वरती चढवतोय. लक्ष कुंडलिनीकडे. एक गाठ मारतोय. दुसऱ्या वेळेला शिस्तीत चढवायची कुंडलिनी. 2 गाठी मारतोय. तिसऱ्या वेळेला शिस्तीत. कळली पाहिजे कुंडलिनी हाताबरोबर वर येते, ती कळलं पाहिजे. 3 गाठी. त्यानंतर कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. लक्ष कवचावरती. शिस्तीत घ्यायचं, म्हणजे कळतं त्या कवचामध्ये आपण सुरक्षित आहोत हे समजतं. ह्या भोवतीनं जे आपल्या कवच आहे, वलय आहे, ते स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे. उद्या दिवसभर आपण लक्ष शस्त्राच्या वर ठेवायचा प्रयत्न करायचा आहे, आकाश तत्वाकडे आणि आपल्या वलयाकडे लक्ष केंद्रित करायचंय. जय श्री माताजी.